आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षमची गाडी घरासमोर येऊन थांबली. तसं बाल्कनीमधून त्याच्याच वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर भला मोठा आनंद पसरला. गाडी पार्किंग लॉट मध्ये गेली. तशी ती पळतच खाली आली. सक्षम घरात शिरणार तितक्यात त्याचा फोन वाजला. हा कुणाल बोल. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या कोटेशनची फाईल सबमिट केली. गुड. सी यू टुमॉरो. येस सर, बाय. त्याने फोन ठेवून दिला. इकडे सक्षमने सुद्धा त्याचा फोन खिशात ठेवला आणि तो घरात शिरला. पण आत येताच एक खूप मस्त सुगंध त्याच्या नाकात शिरला. तसं काही वेळासाठी त्याची पावलं हॉलमध्येच अडखळली. त्याने पूर्ण घरावर नजर टाकली. हॉल शांत होता. त्याने घड्याळात पाहिलं तर आज तो नेहमीपेक्षा थोडा लवकर घरी आला होता. कधी नव्हे ते आज इतक्या लवकर घरी आलोय मी. पण का आलोय? तो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतच होता. तितक्यात त्याला समोरून एक आकृती येताना दिसली आणि आपसूक त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तिच्यासाठी. लाल रंगाच्या त्या सिंपल साडीमध्ये ती जणू एखादी अप्सरा दिसत होती. तो लाल रंग तिच्या दुधासारख्या गोऱ्या नितळ त्वचेवर खूप खुलून दिसत होता. लांब सडक केसांची तिने थोडी लूज अशी वेणी घातली होती. तरी सुद्धा पुढून केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्याला त्रास देत होत्या. चालताना तिच्या कमरेची होणारी ती मादक हालचाल प्रत्येक वेळी त्याच्या हृदयाचा ठोका चुकवून जात होती. कपाळावर लाल टिकली, भांगेत त्याच्या नावचं कुंकू आणि गळ्यात त्याच्या नावचं मंगळसूत्र. सगळं काही ती त्याची आहे हे त्याला ओरडून सांगायला पुरेसं होतं. पाणी? ती त्याच्यासमोर उभी राहिली आणि तिने हातातला ट्रे पुढे केला. पण त्याची नजर मात्र अजूनही तिच्यावरच खिळलेली होती. आहो. तो काहीच प्रतिक्रिया देत नाहीये हे बघून तिने त्याला आवाज दिला. पण तिच्या नाजूक आवाजातलं ते अहो ऐकून आत्ता कुठे तो भानावर आला. हा? पाणी? तसं त्याने तो पाण्याचा ग्लास हातात घेतला. तिच्याकडे बघतच त्याने थोडं पाणी पिलं. तुमच्यासाठी कॉफी आणू? नाही, नको. कसंबसं स्वतःला कंट्रोल करत पाण्याचा ग्लास पुन्हा ट्रे मध्ये ठेवून तो तिला क्रॉस करून रूम मध्ये निघून गेला. तसा तिचा चेहरा किंचित पडला. तो रूम मध्ये आला. त्याने हातातली बॅग बाजूला ठेवली आणि फ्रेश होण्यासाठी आत गेला. अंगावरचे कपडे काढून टाकले. शॉवर खाली उभा राहिला. शॉवर सुरू होताच थंड पाणी त्याच्या अंगावर पडू लागलं. पण ते थंड पाणी सुद्धा त्याच्या शरीराचं वाढलेलं टेम्परेचर कंट्रोल करायला असमर्थ ठरत होतं.
बाजूला थोड्या नारळाच्या वड्या प्लेटमध्ये घेतल्या आणि तो ट्रे घेऊन ती रूम मध्ये जायला निघाली. मी एक नंबरचा मूर्ख आहे. कशाला आलोय लवकर घरी? चांगलं माहितीये मला की ती समोर आल्यावर तिला इग्नोर करणं मला किती डिफिकल्ट जातं. तरी पण मी तोंड घेऊन खरी लवकर आलो. आणि आज ती इतकी सुंदर का दिसते, लाईक मॅजिकल. असं वाटतंय तिला समोर बसवावं आणि फक्त तिच्याकडे बघत बसावं. त्याच्या ओल्या केसातून हात फिरवत तिला आठवत तो विचार करत होता. ज्या पद्धतीने ती चालत त्याच्याजवळ येत होती ते चित्र काही केल्या त्याच्या डोळ्यासमोरून जायला तयार नव्हतं. त्याने शॉवर बंद केलं. कपडे चेंज करून तो बाहेर आला. पण जसा तो बाहेर आला तसं समोरचं चित्र बघून पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाला. समोर ती त्याला पाठमोरी उभी होती. खाली वाकून टेबलवरचं मॅगझिन उचलत होती. खाली झुकल्यामुळे तिच्या केसांची वेणी पुढे गेली होती. पाठीमागून तिची उघडी कंबर आणि पाठ स्पष्टपणे त्याच्या नजरेला दिसत होती. ते बघून त्याने एक आवंढा गिळला. सध्या त्याची अवस्था अशी होती, समोर आवडीचे सगळे स्वीट्स ठेवले होते, पण डॉक्टरांनी त्याला स्वीट्स खायची मनाई केली होती. त्याने नजर थोडी बाजूला केली तर ती कॉफीचा कप उचलत होती. ते बघून आता तो किंचित वैतागला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? बोललो होतो ना मला कॉफी नकोय. मग कशाला आलीस इथे? पण त्याच्या अचानक आलेल्या या आवाजामुळे ती दचकली. एका झटक्यात मागे वळाली. पण यात तिच्या हातातला कप थोडा टिल्ट झाला आणि ती गरम गरम कॉफी तिच्या हातावर सांडली. आ! वेदनेने कळवळतच तिच्या हातून तो कप खाली पडला. तसा तिने हात झटकला. पण हे बघताच तो धावतच तिच्या जवळ आला. त्याने सरळ तिचा हात पकडला. ती बोलायचा प्रयत्न करत होती, पण तिचं काहीही न ऐकता तो सरळ तिला घेऊन बाथरूम मध्ये गेला. नळ चालू करून त्याने तिचा हात त्याखाली पकडला. मूर्ख कुठली, एक काम धड करत नाहीस. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी गोंधळ घालायचाच असतो तुला. पण ती मात्र नुसती त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. जखम तिच्या हाताला झाली होती, पण वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिच्यापेक्षा जास्त तो पॅनिक झाला होता. बोललो होतो ना तुला नकोय मला कॉफी. मग कशाला बनवलीस? मला वाटलं तुम्ही थकले असाल म्हणून मी. नको करूस माझी काळजी. स्वतःची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू दूर राहा माझ्यापासून. समजलं तुला? तसं मात्र पुन्हा एकदा तिचे डोळे पाण्याने भरले. तिने लगेच नजर खाली घेतली आणि त्याच्या हातून हात अक्षरशः ओढून घेतला. हात दे. जसं तुम्ही तुमची काळजी घ्यायला समर्थ आहात ना, तशी मी सुद्धा माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही पण दूर राहा माझ्यापासून. तिने त्याचे शब्द त्याला ऐकवून दाखवले आणि त्याला क्रॉस करून ती बाहेर जाणार तितक्यात त्याने तिच्या दंडाला पकडून तिला मागे ओढलं. मी तुला माझ्या जबाबदारीवर या घरात घेऊन आलोय, त्यामुळे तुझी काळजी करण्याचा अधिकार आहे मला. तो थेट तिच्या नजरेत बघत होता. त्याने तिचा दंड इतक्या जोरात पकडला होता की ती जागा तिला बधीर झाल्यासारखी वाटत होती. जबाबदारी? हो, जबाबदारी. मिस्टर सक्षम पाटील,
तुम्ही पण मला तशीच वागणूक देत आहात जशी माझ्या माहेरी मला मिळत होती. माझ्यासाठी फक्त पिंजरा बदललाय, पण माझी शिक्षा तीच आहे. वरवर सगळं चांगलं दिसतंय, पण माझ्या मनाची घुसमट आणि माझा त्रास फक्त मला माहितीये. त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या हालतवर मला सोडून द्या आणि माझी काळजी करण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये. माझी काळजी मी स्वतः घेऊ शकते. हो रिअली? काय शिक्षा बघतेस तू इथे? त्या घरात म्हणायला फक्त माझे वडील होते, भाऊ होता, आजी होती, पण प्रत्यक्षात मात्र कोणाचंच प्रेम मला मिळालं नाही. आणि इथे तरी अजून काय वेगळी अवस्था आहे. तुम्ही नवरा आहात ना माझा? हे मंगळसूत्र तुमच्याच नावाचं घालते ना मी? मग सांगा, काय आहे आपल्यात नवरा बायको सारखं? कधी नॉर्मली बसून शांतपणे बोलतो तरी का आपण? कुठले नवरा बायको असे वागतात जसे आपण वागतो? सांगा ना. पण हे ऐकून तिच्या दंडावर असलेली त्याच्या हाताची पकड आपोआप सैल झाली. ते तुम्ही लास्ट टाइम मला ते केस, आय मीन, ती पुढे बोलतच होती. तितक्या तिच्या कमरेवर त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श तिला जाणवला आणि काही सेकंदातच ती त्याच्याजवळ ओढली गेली. या धक्क्यातून ती स्वतःला सावरतच होती. तितक्यात त्याचा दुसरा हात तिला तिच्या मानेवर जाणवला. त्याने त्याच्या राकट हाताच्या पंजात तिची मान गच्च पकडली होती आणि आता तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये होते. तो नक्की काय करतोय हे कळायला सुद्धा तिला काही सेकंद लागले. पण जेव्हा तिला ते समजलं तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो मात्र डोळे बंद करून जणू तिच्या ओठांवर तुटून पडला होता आणि ती शॉक लागल्यासारखी नुसतीच उभी होती.